नमस्कार. आज दिनांक 4/2/2024 वार रविवार. केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. डाळिंबाच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये तुम्हाला तानाजी चौधरी पुढील माहिती देतील. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी बाजारात होणारे बदल हे आपल्यापर्यंत लवकर पोहोचत नाही आणि जो आयक्यू माहितीवरती चालतो तो नक्कीच फसतो. परंतु ज्यावेळेस केडी चौधरी डाळिंब यार्ड या युट्यूब चॅनलवर तुम्ही जे ऐकता त्यावेळेस देशाची कानाकोपऱ्याची खबर ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हे आमचं काम आहे आणि ते मी करतो. बऱ्यापैकी राजस्थानमध्ये सुद्धा मालाची कमतरता जाणवायला लागली. दुसऱ्या टप्प्यातले माल चालू झालेले आहेत आणि लवकरात लवकर तिथले माल संपतील. गुजरातमध्ये भलेही माल चालू झाले असतील तरी पण गुजरातच्या मालापेक्षा महाराष्ट्रातल्या मालाचं डिमांड ही सतत राहील आणि राहणार ही भावना ही आपली असली पाहिजे आणि आमची तर आहेच. कारण आपल्या मालाला तोडीस तोड कोणत्याही राज्यामध्ये त्या क्वालिटीचे माल पाहायला भेटत नाही आणि म्हणून आपला रेट जर कोण कमी करत असेल तर त्या व्यापाऱ्याला छातीटोकपणे सांगितलं पाहिजे की रेट हे याच रेटमध्ये मला विकायचे आणि त्यासाठी आपल्याला खात्री करण्यासाठी पुण्यामध्ये आलं पाहिजे, मोकळं आलं पाहिजे आणि मोकळं येऊन आपण आपली खात्री केली पाहिजे की आपला माल कोणत्या भावापर्यंत द्यायचा आहे. आज शेतकऱ्यांनी सांगितलं 110-15 रुपयांनी जागेवरती बाग मागितली एक्सपोर्टची आणि तोच माल आज 140-138 रुपयापर्यंत ऍव्हरेज पुण्यामध्ये बसतोय आणि डॅमेज सहित 119 बसतोय. पण ज्यावेळेस चांगले माल निवडताना त्यात थोडासा जरी चट्टा असेल, खराब असेल तर बाजूला काढला जातो. तर तसे माल 100 रुपये ऍव्हरेज जातात हे मी आवर्जून सांगतो. पण इथं आल्यानंतर आज त्या शेतकऱ्याला 30-40 रुपये किलोचं वाढ मिळाली तर समाधान व्यक्त केलं. पण ती वाढ होत असताना आपण एक पॅटर्न चेंज केला. आज कालपासूनच आपण सांगितलं आणि आजपासून तो बदल केला. तो पॅटर्न आहे विषमुक्त डाळिंब. विषमुक्त डाळिंब माझा महाराष्ट्रात शेतकरी तयार करतोय पण युरोपवाल्यांना खायला देतोय. पण युरोपला आता माल जात नाही म्हणून त्या मालाला मंदी झाली. परंतु ज्या वेळेस हा माल मार्केटमध्ये येतोय त्यावेळेस औषधं फवारलेले, रासायनिक खतांचे माल, केमिकल्स वापरलेले आणि त्याच्यातच ते विक्री होतात. त्यावेळेस घेणाऱ्यालाही तफावत त्याची कळत नाही आणि म्हणून आजपासून आपण ज्यांनी माल विषमुक्त रेसिड्यू फ्री तयार केला त्यांची सर्टिफिकेट आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही अजून खात्रीशीरपणे खाणारापर्यंत हा माल कसा आहे याचं वर्णन आम्ही पाठवू शकतो. परंतु जी एक चेन आहे, साखळी आहे उत्पादकांची, त्याच्यात रेसिड्यू फ्री पिकवणारे ठराविक शेतकरी आहेत आणि त्यातनं आम्हाला लगेच रिपोर्ट प्राप्त होतोय की कोणाचा रेसिड्यू फ्री माल आहे आणि ती वर्षानुवर्षे करतायत. पण योगायोगाने आता बाहेर जाणाऱ्या मालाला मंदी आहे आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये तेजी असल्यामुळे हे माल मार्केटमध्ये येत आहेत. पण त्यातूनही आम्ही जर त्याची वेगळी ओळख करून खाणारापर्यंत पाठवला तर आज 20-25 रुपये किलोचा फरक आम्हाला जाणवला. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की 220 रुपये किलोपर्यंत माल आज विक्री होत असताना मला आनंद ह्याच गोष्टीचा वाटला की आमच्या मुखातनं फक्त गेलं की हा रेसिड्यू फ्री आहे, विषमुक्त आहे. तर एवढा बदल हाच पाहायला भेटला. आणि जर आपण सर्टिफिकेट आणलं तर अजून खात्रीशीरपणे मी सांगतो ह्या बदलाचं वारं हे आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही. आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जो खाणारा वर्ग आहे, टॉप खाणारा वर्ग आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही तो क्वालिटीचा माल केडी चौधरी ब्रँडनी हा तिथपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता आपली फक्त एवढी मेहनतीची तयार केलेली फळं ही सर्टिफिकेटच्या मान्यतेने गव्हर्नमेंटच्या हे आपण नामांकन करून घ्या आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवा.
ती आपली मेहनत वायाला जाऊन देणार नाही. त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला वाढ त्या रेटमध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटेल. आणि म्हणून आपण एक्सपोर्टच्या पाठीमागे न लागता आपण स्थानिक बाजारपेठेमध्ये एक्सपोर्टच्या पेक्षाही जास्त रेट कसा मिळवून द्यायचा ह्यासाठी आपण प्रयत्न तुम्ही आम्ही म्हणून आणि आमची जबाबदारी आम्ही अजून वाढून त्याच्यामध्ये तुम्हाला न्याय देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. मी दत्तात्रयजी पोळ यांचा परवाच मनातला जो त्यांचा अभिप्राय हा त्यांनी प्रकट केला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला. तर बरेच आज शेतकरी रेसिड्यू फ्री वाले आज आपल्याकडे आले आणि अजूनही येतील आणि तेवढ्याच ताकदीचा व्यापारी वर्ग सुद्धा आपण या ठिकाणी तयार ठेवलेला आहे. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि म्हणून आता कुठेही माल नाहीये. महाराष्ट्रामध्ये मालाचा भयंकर तुटवडा असताना पुण्यामध्ये सतत माल जरी पाहायला भेटत असतील तरी इथं आपल्याला रेट मिळतोय म्हणूनच पुण्याला माल येतोय. परंतु मधल्या काळात आपण राजस्थान आणि गुजरातला आणि नाशिकला मार्केट तयार करत असताना नक्कीच तिथं यंत्रणा लावा लागल्यामुळं आणि तिथली उलाढाली जास्त असल्यामुळे इथल्याही काही शेतकऱ्यांना नक्कीच थोडाफार त्रास झाला पेमेंटसाठी. म्हणून आता पेमेंट सुद्धा इथं आपण फास्ट केलेलं आहे. तातडीनं पेमेंट देण्याची व्यवस्था ही गरजेची असते. काही वर्ग असा आहे की त्यांना तातडीने पैसे लागतात, परंतु जास्त विलंब झाल्यानंतर शेतकरी जिथं रोख पैसे मिळेल तिथं कमी भावात विकतो आणि आपले माल विकताना नुकसान होते का ते पाहत नाही. परंतु मी अशा शेतकऱ्यांसाठी नक्कीच सांगेल की आता आपल्याला घाबरायचं कारण नाही. आम्ही स्वतः जे 2 वर्ष सातत्यानं वेगवेगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तिथं धडपडलो, परंतु आता तिथलं सगळं व्यवस्थापन क्लिअर झाल्यामुळं आणि इथलाही ग्राहक वर्ग जाग्यावर असल्यामुळं बाकीच्या पेमेंटच्या सुविधेमध्ये सुद्धा आपण बदल केला असल्यामुळं तातडीनं पेमेंट देण्याची व्यवस्था ही कालपासून आपण चालू केली आणि त्याचा फायदा आपण शेतकरी वर्गाने घ्यावा हे मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करेल. कारण आपला पारदर्शक व्यवहार पाहता गाडीवाल्याला कुठलंही कमिशन हे आपण न दिल्यामुळं थोडीशी काही उणीव दिसली तर त्याच्यामध्ये त्याच्यावर बोट ठेवण्यासारखी जागा असल्या कारणानं असे गाडीवाले स्वतःच्या थोड्याशा फायद्यासाठी जरी आपल्याला इकडे तिकडे घेत असतील तरी अशा शेतकरी बांधवांना मी सूचित करतो की आता मधल्या काळामध्ये जरी थोडंसं इकडं तिकडं झालं असेल, लेट आपल्याला आमच्याकडनं मिळत असेल ते दिवस सुद्धा कमी केले आणि बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्याला जागेवरती पेमेंटच्या बाबतीमध्ये ज्याला अडचण असेल त्यांच्यासाठी आपण नक्कीच आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठची अडचण येणार नाही ह्या दृष्टिकोनातून आम्ही विशेष प्रयत्न करून आजच त्याचे बदल आम्हाला पाहायला भेटले. 3-4 दिवसातच हे वादळ तयार झालं आणि सगळा माल आता एकवटा लागला. त्याचा आपण सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्या हेच या निमित्तानं मी सांगेन. राजस्थानचा माल हा थोडासा काही टप्प्यामध्ये 10-15 दिवस जोर पकडेल, त्यानंतर गुजरातचा चालू होईल, पण महाराष्ट्रातला माल हा वर्षभर तेजी राहील आणि हे मी खात्रीनं विधान करतो. कारण मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जे सांगितलं ते आपण ऐकलं आणि करोडो रुपये शेतकऱ्यांचा फायदा हा नक्कीच झाला आणि इथून पुढच्या काळात सुद्धा तो होणार आहे. त्यामुळे केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे हा युट्यूब चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केला असेल तर त्यांना पाहायलाच भेटतोय, पण जर केला नसेल तर इतर नातेवाईकांना मित्रांना सबस्क्राईब करायला हवा आणि दररोजची चाललेली घडामोड ही आपण लाईव्ह पहा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.